योगदान पनवेल तालुक्यामध्ये देणारा आपलं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलंद व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे लाडके पनवेल तालुका मनसे चषकचे मुख्य आयोजक आणि या स्पर्धेचे जनक आदरणीय सन्माननीय सामान्यातला आपला माणूस रामदास भाई पाटील रॉयल एंट्री रॉयल मनाचा रॉयल माणूस आणि रॉयल माणसाची रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये होतीये। क्या बात स्वागत स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत। सर आतापर्यंतची सगळ्यात मोठी एंट्री तब्बल 30 फोर व्हीलर आपल्याला या ठिकाणी रामदास भाई पाटील साहेबांच्या रॉयल एंट्री मध्ये पाहायला मिळतात। रॉयल मनाचा आपला माणूस आणि रॉयल माणसाची रॉयल एंट्री या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आतापर्यंत कुठल्याही स्पर्धेमध्ये झालेली सगळ्यात मोठी रॉयल एंट्री तब्बल 30 फोर व्हीलरचा आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील रॉयल एंट्री। नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष तुम्हा सगळ्यांचा लाडका नेतृत्व आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुक्याचे बुलंद व्यक्तिमत्व या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे मुख्य घटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलंद माणूस सामान्यातला माणूस रॉयल एंट्री आदरणीय सन्माननीय रामदास भाई पाटील। काय व्यक्तिमत्व आहे, काय एंट्री आहे, एवढा कौतुक करायला कमी आहे। आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेमध्ये झालेली सगळ्यात मोठी रॉयल एंट्री आज व्यासपीठावरती येत आहेत। बॉल हवेत केलाय, चेंडू खाली गोलंदाज टिपलाय, चेंडू परंतु आपण पाहतोय या ठिकाणी त्या मैदानाच्या बाहेर आपण लगेच घेऊन जायच्यात। रॉयल एंट्री मात्र या ठिकाणी होताना नक्कीच पाहायला मिळतीये। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष या स्पर्धेचे जनक आणि या स्पर्धेचे मुख्य घटक तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके सामान्यातला आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। अर्थातच राजकारण मी कधीच केलं नाही, कारण समाजकारण हाच माझा ध्यास आणि मीच करणार प्रत्येक मराठी माणसाचा विकास हे स्वप्न हे ध्येय उराशी बाळगून ज्यांनी कार्य केलं। विनंती असेल की आपण आपल्या सोबत पनवेलचे मनसे तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील। भाई काय सांगाल, मनसे पनवेल तालुक्याकडून आपण क्रिकेटचं नाईटचं हे जे काय आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आपण बघितलं तर पूर्ण पनवेल तालुक्याच्या चारही भागामध्ये दहीहंडी असेल, बैलगाडी शर्यत असेल तळोजाला, आणि आज या ठिकाणी भातांमध्ये आपण क्रिकेटचे नाईटचे सामने रंगवलेले आहेत। काय सांगाल या सगळ्या नियोजनाबद्दल? सर्वप्रथम आमचा 9 मार्चला पक्षाचा वर्धापन दिन आहे। या दिनाच्या आम्ही निमित्ताने हा मनसे पनवेल तालुका चषक सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय अमित साहेब ठाकरे सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा आयोजन केलेला आहे। आणि आमचे पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी आमचे मित्र असतील तर अशाच पद्धतीने आम्ही विविध तालुक्याच्या कोपऱ्यात नेहमी कार्यक्रम मोठ्या उत्सवात घेत असतो आणि याच्यातून पक्षाला एक उभारी भेटेल। आणि जसं आमच्या पक्षामध्ये आज कार्यकर्ता घडत असतो आणि याच्यातून उत्स्फूर्तता आता बघितले असेल, आम्ही एक पक्षाचा आपल्या सर्व मित्रमंडळीचा एक राऊंड दिलाय, ते जसं आपण रॉयल बोलतो एंट्री,
तर कसं आहे, पक्ष वाढतच असतं आणि कार्यकर्ता घडत असतो, पण प्रत्येक कार्यकर्ता याच्यातून एक भरारी घेतो की पक्षामध्ये मोठ्या पद्धतीने कार्यक्रम घेतल्यावर पक्षाचं नाव कानेकोपऱ्यात शाखा कशा येतील, तर हे आमचा उद्दिष्ट असतो. भाई किती वर्ष हे आम्ही याच्या अगोदर पण मनसे पनवेल तालुक्यात चषक रिटगर येथे ठेवला होता. तिकडे देखील आमदार राजूदादा पाटील, माजी आमदार नितीन सरदेसाई साहेब, नेते मनसे, याही सर्व नेते व्हिजिट त्या ठिकाणी लावली होती आणि तेवढ्या कोपऱ्यात देखील आमचे नेते पोहोचतात नेहमी. तर हीच आम्हाला एक शाबासकी आहे नेत्यांची. कुठेतरी नक्कीच वाटतं का की ग्रामीण जे खेळाडू आहेत आता नक्कीच उंच दर्जावर जाऊन इंटरनॅशनल मध्ये खेळतील असं वाटतं का तुम्हाला? आम्ही खेळाडूला नेहमी उंचावर घेतो, कारण प्राइज देखील लावतो का, जेणेकरून तो खेळाडू बनला पाहिजे. गोलंदाजी, फलंदाजी किंवा उत्कृष्ट त्याची पंचऋषीमध्ये त्याचं नाव असायला पाहिजे. आणि अशा खेळाडूला सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्याशी भेट करून देतो. त्याच्यानंतर साहेब नक्कीच त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इंडिया टीम मध्ये कसा तो खेळेल याकरिता आम्ही प्रयत्न करत असतो. भाई काय सांगाल आता या ठिकाणी कसे सामने चाललेत, आज किती सामने खेळणार आहेत आणि प्राइसचं नियोजन कसं आहे? आता हा नियोजन भातान तुम्ही बघाल, डोंगरा आपल्या रोड पासून एक 6 किलोमीटर आतमध्ये आहे, तरी देखील एवढ्या उत्स्फूर्त आहे जनतेचा. आणि आमचे नेते देखील एवढ्या आतमध्ये येतात. काही नेते असतात की बाबा जवळ ठेवा, रोडला लागून ठेवा, काही इकडे ठेवा, असं नाही. त्यांना देखील मस्त वाटतं की तुम्ही कानाकोपऱ्यात पोहोचता, पक्षाची भूमिका नेता. आणि खरोखर तुम्ही बघाल की पूर्ण रायगड जिल्ह्याच्या टीमा या ठिकाणी खेळत आहेत. प्राइस कसं काय ठेवलं इकडे? किती पहिलं प्राइस किती? पहिलं प्राइस आम्ही 1 लाख रुपये ठेवलेले आहेत आणि मोठी ट्रॉफी आहे. दुसरं 50,000 आहे आणि 3 25-25 असं 5 प्राइज आहेत. आणि सायकल वगैरे आणखी बोलतो ना लकी ड्रॉ आहेत. आणि महिला असतील त्यांना काहीतरी सगळं सोशल वर्क करत असतो या माध्यमातून. आता पुढच्या वर्षी ज्यावेळेला तुम्ही असे क्रिकेटचे सामने ठेवाल त्यावेळेला जे आजूबाजूच्या परिसरातले टीम असतील त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? त्यांना एवढंच आवाहन करू आम्ही की तुम्ही जेव्हा खेळत असता, आणि हल्ली कसं झालंय, खेळाडू खेळतो तर त्याच्या मग मद्यपान हे सगळं थांबलं पाहिजे कुठेतरी. खेळाडू बनत नाही याच्यातून, खेळाडू बिघडतो. तर खेळाडू बनला पाहिजे हा आमचा माध्यम असेल आणि मनसे नेहमीच त्याला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेल. आणि खरोखर खेळाडू बनला पाहिजे. आपल्या या ग्रामीण भागात देखील असे नेतृत्व आहेत की त्याला उंचीवर नेण्याचं काम करू. तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे, फक्त तुम्ही पनवेल तालुक्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला थोडंसं जरा गळती लागली होती कधी, पण आज तुम्हाला बघून असं वाटतं की खरंच एक उभारी आहे चांगली, एक चांगलं नेतृत्व आहे. तर याचा पुढे तुम्ही कसा फायदा उचलणार? याला जोडून आणखी एक प्रश्न आहे माझा. आज तुमच्या पाठीमागे तरुणांची मोठी फळी निर्माण झालेली बघतोय आपण. आज या ठिकाणी रॉयल एंट्री मारली, पूर्ण ग्राउंड मध्ये आज गाड्या बघायला मिळाल्या. या तरुणांच्या प्रेमासाठी पण काय सांगाल, ते पण त्याच्यामध्ये ऍड करा. कसं आहे, आमचा संघर्ष मनसेमध्ये आमचा संघर्षच झाले की ग्राउंड लेवल रस्त्यावर उतरणं, सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी चांगल्या मार्गाने किंवा त्यांच्यावर हात उचलून त्यांना न्याय देणं. तर हे आमचे शाखाध्यक्ष असतील किंवा आमचे उपतालुका शहराध्यक्ष असतील आणि ग्राउंड लेवलचा आमचा महाराष्ट्र सैनिक असेल, ते देखील तो नेहमीच त्या उत्साहाने या भूमिकेकडे पाहत असतो. बाई तुम्ही बघितलं की जेव्हा दिवाळी निमित्त जेव्हा तलोजा कुठे साईडला जेव्हा बत्ती आपल्या आकाशकंदील लावू दिले नाहीत तेव्हा तिथं आपली एंट्री होती. आणि खरंच आपल्या एंट्रीने तेव्हा कळालं की महाराष्ट्र सेना कुठे जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा ते पूर्ण फक्त कामच करून उतरते. जेव्हा तुम्ही उतरला तिथं आणि तेव्हा तुम्ही कुठेतरी एकदम उंच दर्जाला, आज तुम्ही जेव्हा सगळीकडे रामदासभाई पाटील हे नाव झालेलं आहे. दुसरी गोष्ट तुमची दमदारी एंट्री आणि तुमची पर्सनॅलिटी बघून अत्यंत मला वाटतं की पनवेल तालुक्याला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. हे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा आम्हाला नेहमी, आम्ही आज 18 वर्षापासून जिथून पक्ष स्थापन झाले तिथून आम्ही या पक्षामध्ये आहोत आणि त्यांचा आम्हाला आशीर्वाद लाभत असतो. म्हणूनच आमच्या अंगी किंवा आम्हाला हे बल येतो
आणि खरोखर आम्ही ग्राउंड लेवलला किंवा आम्ही संघर्षामध्येच काम केलेलं आहे. आम्हाला सत्ता असो किंवा नसो याचा कधीच आम्हाला भय वाटत नाही. आणि आमच्या पक्षाला जर गलती लागली असेल तर आमच्याकडे एकच आमदार होता, तोच आम्ही गमावलाय, बाकी काहीच नाही केलं. आमदार गमावलं पण व्यक्तिमत्व मोठं आहे. सत्ता असो नसो पण पावर तेवढीच. 100% तुम्ही पाहतच असाल महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशभरात सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा नाव, हा नेतृत्व आणि ही हिंदुत्वाची तोफच आहे. ठीक आहे. आज जे सामने चालू आहेत त्या खेळाडूंना काय शुभेच्छा द्याल? त्यांना मी आता बोललो की खेळताना किंवा त्यांच्या सोबत असले मद्यपान सोडावं आणि त्याही खरोखर एक खेळाडू म्हणून बनलं पाहिजे, घडलं पाहिजे तरच हा, नाहीतर मग खेळ असतो पण त्याच्यातून काहीतरी घडलं पाहिजे आणि महाराष्ट्राचं नाव निघालं असंच केलं पाहिजे. यंग जनरेशन आपल्या बरोबर आहे. हो, नव तरुण पिढी नेहमीच आमच्या सोबत असते आणि नवीन नवीन राजसाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे. अजून कोण बोलणार आहे? त्यांचं स्वागत मात्र स्पर्धेच्या माध्यमातून दादा चव्हाण साहेब आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी व्यासपीठावरती केलं जात आहे.